नाशिकच्या भावली धरण परिसरामध्ये पर्यटकांवर हल्ला झालाय। तिथे काही जणांनी छेडछाड केली आणि त्यामुळे जाब विचारल्यामुळे हा जीवघेणा हल्ला झालेला आहे। टोळक्यानं पर्यटकांवर जीवघेणा हल्ला केला, त्याचबरोबर 4 ते 5 किलोमीटर त्यांच्या गाडीचा पाठलाग केला आणि त्याच वेळी लोखंडी रॉडनं त्यांच्या गाडीची तोडफोड सुद्धा केली। या हल्ल्यामध्ये एक पर्यटक जखमी झाल्याची माहिती मिळते, वाहनाचं सुद्धा मोठं नुकसान झालंय। दरम्यान या संदर्भात अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। हल्ल्याची घटना मोबाईल कॅमेऱ्यामध्ये सुद्धा त्यांनी चित्रित केलेली आहे, त्यामुळे आता पोलीस या संदर्भात काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। अतिशय थरारक असा हा व्हिडिओ आहे। 4 ते 5 किलोमीटर पाठलाग करत या छेडछाडी करणाऱ्यांनी या पर्यटकांवर हल्ला चढवलेला आहे। यावेळी गाडीचं सुद्धा मोठं नुकसान झालं आणि एक पर्यटक सुद्धा जखमी झाल्याची माहिती मिळते। पूर्ण व्हिडिओ काढ, माझं पण गाडीचं काढ। शीट मागची तोडली त्यांनी। मागची पण याच्या गाडीचा फोटो काढ, गाडीचा फोटो काढ। आपण हा व्हिडिओ पाहतोय कशा पद्धतीने आधी छेडछाड केली गेली आणि त्यानंतर त्या पर्यटकांनी जेव्हा जाब विचारला तेव्हा मात्र या पर्यटकांना मारहाण करण्यात आली। त्यानंतर लगेचच ते गाडीमध्ये बसून निघून जाण्याचा प्रयत्न करत होते। यावेळी त्यांच्या गाडीचा पाठलाग झाला आणि दुचाकीवरून ही काही मंडळी आलेली आहेत। 2 जण आपल्याला दिसत आहेत, त्यांच्या हातात लोखंडी रॉड आहे आणि त्या रॉडनं ते त्या गाडीवर मारत होते। यावेळी गाडीच्या काचा फुटलेल्या आहेत, मोठं नुकसान झालंय। तर तो ब्रिज आहे ना, तर भावली धरणाच्या इथला, तिथं 2 जण 2 व्हीलरवर उभे होते। तर मी अशी वरतून आपली गेले नॉर्मली त्यांच्याकडं, मग त्यांच्या बाजूने चालले होते। तर त्यांनी शिट्टी वाजवली, तर त्यांनी कमेंट पास केली माझ्यावर। तर मी तिकडे जाऊन त्यांना 1-2 शिवी दिली की काय म्हटलं, तुम्ही लेडीजला हे काय करता, पब्लिक प्लेस आहे म्हटलं, तुम्हाला शोभतं काय। तर असा एवढा विषय झाला। त्याच्यानंतर तो मला परत काहीतरी बोलला, तर तरी मी थोडं इग्नोर मारलं। तर ह्यांनी ऐकलं की हिचं काहीतरी चालू आहे त्याच्याबरोबर। मग हे आणि माझी दीर मागणं आले, अरे म्हणे येड्या तुला कळतं का, काय तू करतो म्हणे, लेडीज आहे असं तसं। त्यांनी त्याच्या डोक्यात तसं मारलं, तर तो घाबरून तिथून पळून गेला। त्याच्यानंतर त्याच्या बाजूला जी हे होती गाडी व्हाईट कलरची, तिथं ते काही सामान विकत होते, तिथं 8-10 मुलं उभे होते। तर त्यांचा इगो हर्ट झाला की आमच्या गावातल्या मुलाला तुम्ही काय दादागिरी करताय। आम्ही दादागिरी केलीच नाही ना, त्याला मारलं काहीच नाही, फक्त बोलणं झालं। त्याच्यानंतर पण हे लोक आमच्यावर धावून आले, अंगावर शिव्या गाळ करायला लागले। मग ह्यांनी पण केली, मी पण केली, माझी मुलं पण। मग थोडी आमची हातापाई तिकडे झाली। सुरुवातीपासून पहिला त्यांनी भावली डॅम पाशी अटॅक केला आमच्या। दुसरा नाशिक मुंबई हायवे जो आहे तो फ्लायओव्हर, तिथं दुसरा अटॅक झाला। तिसरा अटॅक घोटीचा टोल नाका आहे, त्यांनी आम्ही लेनमध्ये आलो, आमच्या पुढे 2 गाड्या होत्या। तर 2 गाड्या असल्यामुळे मला पास करता येणार, ते माझ्या शेजारच्या लेनमध्ये आले आणि आमच्या अंगावर अटॅक करायला पळत होते दगड घेऊन। तुम्हाला फुटेज टोल नाक्यावर भेटून जाईल। आम्ही तिथून रिव्हर्स घेतली, त्यांनी परत दगड मारले। आम्ही चौथ्या याच्यामधून लेनमधून 7 नंबरची लेन वाटतं, ते बॅरिकेड तोडून आम्ही पाहिलो।